सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्या कारणे, अयोग्य जीवाला योग्य करून ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी परमेश्वरांनी ज्या अनंत लीळा केल्या, त्या लीळेंमधून आपल्याला जो समज, ज्ञान, बोध आणि जाणीव करून दिलेली आहे, तो बोध, समज, जाणीव आपल्या जीवनात उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर बळेग्रामला आहे आणि अनेक सद्भक्त परमेश्वराच्या सन्निधानात असून ही बळेग्रामची जी महाजन मंडळी आहे, ज्यांची कणव आहे, ज्यांची योग्यता आहे, ते देवाच्या दर्शनाला येतात आणि तिथल्या अनेक जो विषय आहे देवतेच्या अनुषंगाने त्याची माहिती पण परमेश्वर देतात. एके दिवशी असंच सर्वज्ञांजवळ भक्तजन सर्व बसलेले होते. खाद्य पदार्थांच्या संदर्भात त्यांच्यामध्ये चर्चा चालू होती आणि प्रत्येकजण म्हणायचं, मला हा पदार्थ आवडतो, मला हा पदार्थ आवडत नाही. अशा पद्धतीने ती चर्चा चालू असतानाच सर्वज्ञांनी सर्वांनाच विचारलं. तसं जोमाईसांना पण विचारलं. जोमाईसा आलेले आहे देवाच्या दर्शनाला आणि देव तिला विचारतात, बाई तुम्हाला काय आवडतं? तर ती जोमाईसा म्हणते, जी मला लाखाचं धिरडं आवडतं, परंतु ते मला पचत नाही, त्यामुळे मला खाता येत नाही, सहन होत नाही म्हटले. सर्वज्ञ म्हणतात, ठीक आहे, मग तुम्ही काय करा, नृत्य करा म्हटले. नृत्य करा, मग सहन होईल असं करू म्हणे. त्याला हो काजी. आणि मग तिथं बऱ्याचशा बाया गावातल्या आलेल्या होत्या. त्या तिच्याविषयी सांगायला लागल्या देवाला की जाकाईसाचा देवारा आहे, ती देवीची जोगीन आहे, तिला सूप वाजवत नृत्य करता येतं, सूपाच्या तालावरती नाचते, नाचता नाचता तिला गाता पण येतं. असं बऱ्याचशा गोष्टी तिच्या संदर्भात इतर बायांनी देवाला सांगितल्या. अर्थात ती देवतेची भक्ती होती आणि भक्ती नसताना ही पूर्वकर्माची काही कणव जोडलेली असल्यामुळे परमेश्वराचं दर्शन झालं आणि त्यातून आता देवाला तिला काढायचं आहे. आणि देव म्हणतात, तुम्ही नाचन करा. आता देवाला माहीत असेल, सर्वज्ञ देव, त्यांना सर्व माहीत आहे. आणि मग ज्या पद्धतीनं देवानी सांगितलं आणि त्या पद्धतीनं त्या बायांनी माहिती दिली. आता तिलाही नावीला झालं. सर्व असं बाई, हे गाणं नाचणं आम्हाला दाखवा, मग तुम्हाला जर येतच आहे, गाणं आहे, नाचणं आहे, तर ते आम्हाला दाखवा म्हटले. आणि मग देव म्हणतात, जा कराडबाईच्या घरून लाखाची 2 धिरडी घेऊन या म्हटले. कारण तिला आता देवाने काय सांगितलं, तुम्ही नाचन करा, गाणे करा, आम्ही तुम्हाला धिरडं खाऊ घालू आणि ते पचतील पण तुम्हाला. त्यामुळे देवाने ते आणायला पण लावलं आणि ती आणलं. मग ती म्हणाली, जी मला सुपलीशिवाय नाचता येत नाही. आता ते पूर्व जे आहे लोक कला, ही सूप वगैरे जे असतं ते घेतल्याशिवाय मला नाचता येत नाही म्हटले. आणि मग एकाच्या घरून सुपली आणली. सर्व बाई, नृत्य करताना मात्र आट आहे, नृत्य करायचं, घास पण खायचा, सुपली वाजवायची, गायन पण करायचं आणि आमच्याकडं पण बघायचं. म्हणजे देवाने जवळजवळ तिला 3 ते 4 गोष्टी सांगितल्या. नाचायचं पण, खायचं पण, गाणे पण म्हणायचं आणि आमच्याकडं पण बघायचं म्हटले. अशा पद्धतीनं हे करायचं. तर ती म्हणते, हो काजी. मग ती नाचू लागली. आता नाचायला जावं तर घास घेणं राहायचं, घास घेतलं तर गाणं म्हणणं राहायचं, गाणं म्हटलं तर देवाकडं पाहणं राहायचं. असं काही ना काही तिचं चुकायचं आणि देवसुद्धा तिची चूक तिला दाखवायचे. सर्वज्ञाकडं ती पाहत नाचन करायची, जसं तिला जमेल तशा पद्धतीनं. तेव्हा परमेश्वर हास्य पण करायचे तिच्याकडून चुकल्यानंतर. अर्थात जीव हा एकावेळेस एकच कार्य करू शकतो. हा जीवाचा धर्म आहे. एकाच कर्मफळात राहतो, एकाच ठिकाणी राहतो, एकच कार्य करू शकतो. तो इतर ठिकाणी एकाच वेळेस राहू शकत नाही, जाऊ शकत नाही, कार्य करू शकत नाही. अर्थात त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं सामर्थ्य नाही आहे. परंतु देवाने त्यांना सांगितलं, तुम्ही एकावेळेस एक करा, न करता तुम्ही 4 गोष्टी करा. आणि ते त्यांना जमत नाही. परमेश्वरांनी आपल्याला अप्रत्यक्षरित्या हे सांगितलं की तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने एक उद्देश ठेवून, एक ध्येय ठेवून जर तुम्ही भक्ती केली तर त्याचा उपयोग होईल. तुम्ही भक्ती करताय, देवतेच्या मिश्र भक्ती पण करताय, कर्मकांड पण जोपासताय, काही विधी पण करताय, भौतिक सुखाच्या अभिलाषेपोटी, सांसारिक सुखाच्या अभिलाषेपोटी त्या भक्तीचा दृष्टपर हेतू ठेवून स्वार्थपर हेतू पण प्राप्त करण्याचा प्रयत्न करताय. तर असं कसं होईल? एक जर धरलं तर दुसरं सुटेल, दुसरं धरलं तर तिसरं सुटेल. त्याच्यामुळं ह्या जीवानी, हा जीवाचा धर्म आहे, एका वेळेस एकच त्यांनी केलं पाहिजे, समजून उमजून केलं पाहिजे.
अशा प्रकारे सर्वज्ञ त्यांना चूक पण दाखवायचे, काही चुकलं तर. तोंडातल्या घासामुळे तोंडातून त्यांना थकवा पण आला, फेस निघायचा, सर्वज्ञ स्मितहास्य करायचे आणि मग देवतेची गंमत पण करायचे. बघा बघा या रत्नमालिका कशी दिसते म्हटले, कशी नाचते, अशा पद्धतीने तोसायचे, स्मितहास्य करायचं. अर्थात तिच्या कितीतरी जन्माचं जे कर्म आहे ते परमेश्वरांनी नासवलेलं आहे. कारण त्यातूनच तिला जे कर्म भेटणार होतं, कर्मफळ भेटणार होतं, सारं आयुष्य तिचं नाचगाण्यामध्ये जाणार होतं, त्यातून देवाने तिला बाहेर काढलेलं आहे. आणि परमेश्वराची ह्या ज्या अनंतलीळा, या अनंतलीळांमधून आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे, जाणून घेतली पाहिजे का ह्या लीळा परमेश्वर का करतात, त्या जीवाला त्यातून काय दिलं. कारण कोणत्या प्रकारचं तत्त्वज्ञान न सांगता देवाने फक्त कृती करायला लावलेली आणि त्या कृतीतून तिचा कर्मनाश करून तिची योग्यता बनवलेली आहे. हे परमेश्वरच करू जाणेन, परमेश्वरच जाणो. त्याच्यामुळं आपण या गोष्टी चा जास्त विचार आपण करू शकत नाही. परंतु यातून आपल्याला हीच समज आहे की जीवानी एका वेळेस एक करावं आणि जीवाकडून परमेश्वर अशा काही कृत्या करून घेतात तर त्यांचा तो कर्मनाश करून अयोग्यतेतून योग्य करून त्यांना अनंत जन्माच्या याच्यातून कर्मातून काढतात आणि पुढं प्रतिकारणता वाढून परमेश्वराच्या भक्तीला लावतात. जोमाईसा मग देवानी त्यांना सांगितलं, जोमाईसा तुम्ही आता पुरं करा, बस करा म्हटले. मग जोमाईसाने श्रीचरणावर मस्तक टेकवलं. आता तुम्हाला लाखाचे धिरडे पण सहन होईल. आणि बाईसांकडून मग त्यांनी जे आणलेले लाखाचे धिरडे ते देवाने तिला दिले. अशा पद्धतीनं तिनं ते खाल्ले आणि तेव्हापासून तिला ते अन्न पचायला लागलं. म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी त्यांची बुद्धी वाढावी, प्रतिकारणता वाढावी, निष्ठा वाढावी, अशा पद्धतीनं काही अलौकिक गोष्टी देव करून दाखवतात. अर्थात जीवाचा जो स्वार्थ आहे तो अत्यंत छोट्या छोट्या गोष्टीचा आहे. तिचा भाव काय आहे, स्वार्थ काय आहे की मला लाखाचं धिरडं आवडतं आणि ते खाता येत नाही का, तर मला पचत नाही. आणि ते जर मला झालं तर आपोआपच भाव वाढतो. जसं एखादी गोष्ट आहे आपल्या मनात आहे ना, आपण ती करत असताना त्या उद्देशानेच भक्ती करतो आहे आणि ती गोष्ट झाली तर आपला भाव आपोआपच वाढतो आणि मग आपण अधिक भक्तीला लागतो. अशा पद्धतीनं ह्या जीवांची भक्ती वाढवणं, समर्थवादावरची निष्ठा वाढवणं, अयोग्य जीवाला योग्य करणं, ज्ञानाला प्रेमाला पात्र करणं, मूळाधिकार निर्माण करणं आणि त्यांचे अनंत जे कर्म आहे ते नासून त्यांना पुढच्या योनीमध्ये जे त्या जाणार होते त्यातून काढून अधिक प्रतिकारणता करून परमेश्वराच्या धर्माला लावणं, अशा पद्धतीनं परमेश्वराने या अशा अनंत लीळा अनंत भक्तांबरोबर केलेले आहे. असंच एका दिवशी ब्रह्मनाथाच्या देवळात देवाचं गमन आहे, चौकात आसन आहे आणि कामाईसा ही रानाईसाची बहीण होती. ती परित्यक्त होती, म्हणजे अर्थात विधवा होती. तर तिचं मडक्यासारखं मळलेलं तिचं डोकं होतं, एवढंसं नाक, एवढेसे केस. आता खेड्यातल्या बाया कामं करणाऱ्या आणि त्यातले त्यात थोडंसं असौंदर्य असल्यामुळं बारीकसं कान, वेखंडासारखे दात, आखूड बायांची चोळी, कानातला अलंकार काळा कुट्ट झाला होता आणि तिथे रानाईसाच्या माध्यमातून देवाच्या दर्शनाला आली होती. म्हणजे एका जीवाला देवानी सन्निधान दिल्यानंतर त्या जीवाचे जे नातेवाईक आहे, संबंधी आहे, त्यांच्या माध्यमातून त्यांनाही परमेश्वर दर्शन देत आहे, त्यांची अयोग्यता घालवत आहे. अशी ती सर्वज्ञांच्या दर्शनाला आली त्या रानाईसाबरोबर. दंडोत घातली, चरणावर मस्तक टेकवलं आणि सर्वज्ञांजवळ बसली. आणि देव मग रानाईसाला विचारतात का बाई हिचं नाव काय म्हटले. त्या म्हणाल्या जी हिचं नाव कामाई. आणि देवाने तिला विचारलं बाई तुमचं नाव काय म्हटले. तर ती म्हटले जी मला काऊ काऊ असं म्हणतात म्हटले. आणि मग देवानी तिला काऊसेना, कामाख्या, काविनी, म्हणजे ती एक म्हणायची. मग नेमकं तुझं नाव तरी काय म्हटले. काऊसेना आहे, कामाख्या आहे, काविनी आहे का काविनी देवीचं आहे खेळणं म्हटले. त्यामुळं असे अनेक 4-5 वेळा नावं तिला परमेश्वराने ठेवले. आणि तिनं दर्शन घेतलं, बसली देवाच्या समोर, देवाने निरूपण केलं. अशा पद्धतीनं त्या रानाईसाच्या माध्यमातून तिची बहीण आली, तिला दर्शनाचं गोमटं देवाने दिलं. अप्रत्यक्षरित्या तिचं नावाचं नामकरण केलं, म्हणजे तिच्या कर्मातून ते नासवलं जे बी तिच्या जीवनामध्ये भविष्यात येणार होतं. आणि याच्यासाठी त्यांनी पूर्वकर्मात कळत न कळत केलेले जे कर्म आहे त्या कर्मानुसार ती कणव आहे आणि त्या कणवेनुसार परमेश्वराचं सन्निधान त्यांना भेटलेलं आहे. आवडी आहे, संस्कार आहे, कोणीतरी सांगतं आहे म्हणून करताय, परंतु चिकित्सा नाही आहे. नेमके हे कोण आहे, आपल्याला काय देणार आहे, आपण काय घेणार आहे, आपल्याला काय करायचं आहे. आजही आपल्याला असे सद्भक्त भरपूर भेटतात
धार्मिकता करतात, परंतु ती धार्मिकतेचं सुद्धा त्यांना माहीत नसतं. काही कितीतरी लोक परंपरेने उपदेशी आहे, परंतु त्यातलं कोणत्याही प्रकारचं नॉलेज नाही, चिकित्सा नाही, जाणीव नाही, फक्त करायचं म्हणून करायचं. तसेच हे सद्भक्त, यांना तो बोध पण नाही. त्याच्यामुळं एक संस्कार आहे, कोणीतरी म्हणतं आहे आणि म्हणून यायचं देवाच्या दर्शनाला, परंतु ते ज्यांच्या दर्शनाला आले आणि त्यांच्या दर्शनाने त्यांना काय लाभ होणार आहे याची जाणीव त्यांना नाही आहे. आणि परमेश्वराने त्यांनी जे कळत न कळत केलेलं कर्म आहे ते मात्र देव त्यांना देतात, उतराई होतात. अशा पद्धतीनं देवाचं हे अनंत लीळा करायचं काम, अनंत जीवांना योग्य करण्याचं मिशन परमेश्वराने घेतलेलं आहे. ज्यांची कणव आहे, योग्यता आहे, ती देवाच्या दर्शनाला येतात. एके दिवशी असं सर्वज्ञांचा सकाळचा पूजा अवसर झालेला आहे आणि मग अंगी टोपरे परिधान केलं, मांडव खडका करीत देव विहारणाला गेलेले आहे. आणि मग खडकावर आसन झालं. बाईसांनीच विचारलं की बाबा, या खडकाला मांडव खडक असं काय नाव म्हटलं? हे असं काय विचित्रच नाव आहे म्हणले, मांडव खडक, हे काय प्रकार आहे? बरोबर सद्भक्त आहे. यावरती सर्वज्ञांनी पुराणातली मांडव ऋषीची कथा तिथं सांगितली. सर्वज्ञांनी हा मांडव ऋषीचा आश्रम होता म्हणले पूर्वी. मांडव ऋषीचा खडक तो 88 सहस्र ऋषी मधला एक होता म्हणले. 88 सहस्र जे आपल्या हिंदू धर्मामध्ये जे ऋषी होऊन गेले त्यातला हा एक ऋषी होता म्हणले. इथं त्यांनी तप केलं, आंघोळ, देवपूजा, अनुष्ठान कायमच इथेच करायचा. एके दिवशी असंच टिळा लावताना त्याच्या वस्त्रात ऊन निघाली म्हटले आणि ऊन निघाल्यानंतर तिला त्यांनी काट्याने टोचून आडवी सुळी दिली, म्हणजे तिला मारलं. त्या पापामुळे त्यालाही सुळावर, तो पण सुळावर गेला. म्हणजे एका कर्मातून त्याचं कसं कर्म निर्माण झालं. ऋषी असूनसुद्धा त्यांनी कशी हिंसा केली, पण त्या हिंसेत त्याला कसं नरक प्राप्त झालं हे परमेश्वर सांगताय. तेव्हा एका गावी चोरांनी दरोडा घातला होता म्हटले आणि दरोडा घातल्यानंतर ते दरोडेखोर जे आहे ते पळायला लागले. पाठीमागचे गाव त्यांना शोधत त्यांच्या पाठीमागं पळायला लागले आणि नेमके यांच्या ऋषीचे जे आश्रम आहे ते आश्रमाच्या समोरच ते चोर पळत होते आणि आश्रमाच्या समोर तो जो ऋषी आहे, मांडव ऋषी, तो बसलेला होता. त्या चोरांनी काही पदार्थ त्यांच्याकडून काही पडले, काही टाकले. अशा पद्धतीने त्या ऋषीच्या समोर त्यांनी टाकले आणि ते निघून गेले. आता पाठीमागं लोक पळत आलेले त्या चोरांना पकडायला आणि तिथं आल्यानंतर ते बघतात की चोरांनी काही ज्या वस्तू आणलेल्या आहे त्यातल्या काही वस्तू या ऋषीच्या समोर आहे. आणि मग आताचे लोक जे आहे त्यांना एक सबूत भेटला का हे दिवसा ऋषी म्हणून, साधू म्हणून राहतात आणि रात्री चोऱ्या करतात म्हटले आणि हे चोरांचे साथीदार असावेत आणि त्या चोरांनी यांची जे बी मिळकत आहे किंवा वाटा आहे हा यांना दिलेला असावा, म्हणून त्यांना ते पकडून घेऊन जातात आणि पकडून घेऊन गेल्यानंतर मागील पापामुळं त्यांना ते लोक, ते महाजन आहे, सुळावर देतात. म्हणजे बघा, एक कर्म परमेश्वर सांगतात क्षणा एका माझी, एखादं क्षणात एखादं एक कर्म केलं जातं आणि त्या कर्माचं म्हणजे कितीतरी आयुष्य, कितीतरी वर्ष निस्तरायला लागतं. त्यांनी छोटीशी ऊ मारली, परमेश्वराने हिंसा पापतो नरक, छोटीशी ऊ मारली, परंतु त्याला सुळावर जाऊन जडत्वाचा नरक प्राप्त झाला. कारण हे जे सुळावर जाणं आहे हे अनैसर्गिक मरण आहे आणि आत्मघातकी अशी कोणी ठाव नाही का, तो आत्मघात आहे एक प्रकारचा आणि त्यामुळे त्याला सुळावर दिल्या गेलं म्हटले. एका कर्मातून त्याला तेच कर्म प्राप्त होत असतं. म्हणून धर्मातलं जे कर्म आहे ते आपण समजून घेऊन त्या पद्धतीनं जर आपण जीवन व्यतीत केलं आणि संत सामुग्री जरी आपली वाढवली तरच परमेश्वरापर्यंत आपला हा जीवन प्रवास योग्य पद्धतीनं जाऊ शकतो. अन्यथा आपण धार्मिकता करत असताना एकीकडे खूप पूजा अर्चा करतो, स्मरण करतो, स्थानवंदन करतो, साधू संतांना अन्नदान करतो, जे बी आपल्याला करण्यासारखं आहे आपण करतो, पण दुसरीकडं अनैतिक पैसा आहे, कोणाचं तरी मन दुखवणं आहे, हिंसेला किंवा विषयाला निमित्त होणं आहे, हेही आपण पाप करत राहतो. त्याच्यामुळं असं नाही आहे की पुण्य केलं आणि त्यातून मग पाप वजा झालं आणि राहिलेलंच आपल्याला भोगावं लागेल, असं कधी होत नाही. केली क्रिया वाया न वचे, मग ती चांगली पण असो आणि वाईट पण असो, त्याच्यामुळं जे बी आपण करतो ते आपल्याला भोगावंच लागतं. म्हणून आपण फसत असतो आणि त्या बाजूनी जर विचार केला, बोध आपल्याला झालेला आहे, परमेश्वर आपल्याला कळाला आहे, समजला आहे, तर आपण प्रत्येक पाऊल टाकताना सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून अत्यंत पॉझिटिव्ह होकारात्मक विचारांनी कर्माचा विचार करून चाललं केलं पाहिजे. कळत न कळत आपल्याकडून सुद्धा काही हिंसा झाली नाही पाहिजे, कोणाचं अंतकरण दुखवलं नाही पाहिजे, अनैतिक पैसा आपल्याकडे आला नाही पाहिजे. या अभिलाषा आपली जेवढी कमी होईल तेवढी आपण परमेश्वराकडं हा आपला जीवन प्रवास आहे
सुरू होईल. परंतु हे जरी कळत नकळत होत असेल तर त्याविषयी आपल्याला दुःख पण असलं पाहिजे, आपल्याला तळमळ असली पाहिजे, आपण प्रसव मोडला पाहिजे, प्रायचित्त घेतलं पाहिजे. ही निरागसता आपल्या हृदयामध्ये जर आपण निर्माण करू शकलो तरच परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू शकू. किंवा दुसऱ्याच्या दुःखामध्ये जर आपल्याला दुःख वाटत असेल, दुसऱ्याच्या दुःखामध्ये जर आनंद वाटत असेल, यावरती आपली अवस्था ठरत असते. तर दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण दुःख वाटत असेल आपल्याला तर आपण निरागस आहोत आणि परमेश्वराच्या भक्तीला योग्य आहोत. पण दुसऱ्याच्या दुःखात आपल्याला आनंद वाटत असेल, दुसऱ्याच्या आनंदात आपल्याला दुःख वाटत असेल तर मात्र आपल्या भक्तीला काही अर्थ राहत नाही. म्हणून आपण आपली विचारधारा, आपली बुद्धी ही शुद्धीकरणातून आपण परमेश्वराच्या भक्तीला लागलो पाहिजे. तर तसंच एके दिवशी सकाळचा पूजा अवसर झालेला आहे देवाचा. मग विहारणाला देवगमन करतात आणि सत्यदेवीच्या वायव्य कोपऱ्यात एका दगडावरती 60-70 फुटावरती सर्वज्ञ उभे राहिले आणि म्हणाले, या गावाचं पूर्वी सत्यापूर असं नाव होतं म्हटले आणि त्याला आता बळेग्राम नाव पडलं म्हटले. लौकिकात बळेग्राम अशी प्रसिद्धी झाली. तर भक्तजनांनी विचारलं, ते कसं काय बळेग्राम नाव कसं काय पडलं? सत्यादेवी जर नाव होतं तर त्याचं काय नेमकं कारण घडलं? आणि मग देव ती कथा सांगतात की मांडव ऋषी नगरात भिक्षेला जात होता म्हटले. तो इथंच असल्यामुळं तेव्हा तो आकाशात बगळे उडत जात होते आणि हा भिक्षेला चालला होता. तर बगळ्याची विष्ठा त्याच्या कपाळावर माथ्यावर पडली. त्याने हात लावून बघितलं तर ती विष्ठा होती आणि त्यांनी शाप दिला. रागाने त्या बगळ्यांकडे बघितलं, ते सारे बगळे जे आहे ते खाली पडले आणि तेव्हापासून ह्या गावाला बळेग्राम नाव पडलं म्हणले. भक्तजनांनी विचार, जी सांडल्या मांडल्या म्हणजे काय? मग आता हे सांडल्या मांडल्या हे दोन नावं आहे, तर ही नेमकं आहे काय म्हटले. आणि मग त्यावरती सुद्धा देवानी एक गोष्ट सांगितली की मांडव ऋषी तसाच नगरात भिक्षेला गेला आणि भिक्षा करत असताना मांडल्याच्या घरी, म्हणजे ती एक बाई होती, तिचं नाव सुमना होती आणि ती पतिव्रता होती. आता ती पतीच्या सेवाधर्मात मांडलेली असायची म्हणून तिला मांडल्या म्हणायचं म्हटले. तर ती सतत आपल्या पतीच्या सेवेमध्ये रत असायची. तर त्यावेळेस ती पतीनं पाय धुत होती म्हणून तिनं त्याला निघून जाण्यास सांगितलं. हा जो ऋषी आहे त्याच वेळेस भिक्षेला गेला आणि ती पतीची पाय धुत होती, अर्थात सेवा करत होती. तर ती त्या ऋषीला सांगते का तुम्ही पुढच्या घरी जा, अर्थात मला तुम्हाला काही देता येणार नाही, मी आता सेवेमध्ये आहे. त्यामुळं त्यांनी काय केलं, तिच्याकडे डोळे वाटरून पाहिलं रागारागाने आणि ती म्हणते, अहो तुमच्या डोळ्यांनी तुमच्या शापाने बगळे पडू शकतात, मला काय होणार आहे म्हटलं. त्यामुळं तो निघून गेला आणि त्याला आश्चर्य वाटलं की हिला कसं काय कळालं, ही कोण आहे नेमकी. त्याच्यावर एके दिवशी ती आपल्या पतीला आंघोळ घालत होती आणि त्यावेळेस परत तो तिथंच गेला. त्याला आश्चर्य वाटलं की नेमकी आहे कोण, आपलं जे कर्म आहे त्यांनी तिनं ओळखावं. त्यामुळं त्याच्या भोवती ती पाण्याची धार घालत होती, त्या पतीच्या भोवती. धार का घातलीस असं तो विचारतो. तर म्हणले, माझ्या एका डोंगरामध्ये माझी बहीण जी आहे ती तप करते म्हणले आणि त्या डोंगराला, त्या जंगलाला वणवा लागलेला आहे. तर तिला ती तप करता करता थकली, तिला जाता येत नाही, पळता येत नाही, म्हणून ती जळू नये, तिला कोणत्या प्रकारची विजाव होऊ नये म्हणून तिच्या अवतीभोवती मी पाण्याची धार टाकते म्हणले. आणि तिच्या पर्णकुटीच्या भोवती अग्नी विजावला जावा. तर तो गप्पच होता. त्यालाही तिच्या नवऱ्याला कळेना का नेमकी ही काय करते. त्या दिवशी ती कोणाशी तरी बोलली, ती ऋषीमुनीशी बोलली, पण त्याला काही कळालं नाही ही कोणाशी बोलते. आत्ताही धार टाकते, अशा पद्धतीनं त्यालाही आश्चर्य वाटलं. आणि मग पुढे सर्वज्ञ म्हणाले, एके दिवशी मांडल्याच्या पती निजला होता म्हटले आणि मांडल त्याचे पाय दाबत होते आणि त्याच वेळेस हा मांडव ऋषी भिक्षेला जातो. थोडं पुढं चला, ती म्हणते थोडं पुढं चला, आता मी सेवेत आहे म्हटले. तेव्हा त्यानं तिच्याकडं रागाने पाहिलं आणि ती परत म्हटली, माझ्याकडे काय बघता, मी काय बगळे येऊ का म्हटले, तुमच्या रागाने ते बगळे पडले तसे मला काही होईल का. अशा पद्धतीनं तो निघून गेला. त्यालाही आश्चर्य वाटलं आणि हिच्या नवऱ्याला आश्चर्य वाटलं की ही नेमकी बोलती काय. त्या दिवशी बोलली, आजही बोलली, पाणी काय टाकते म्हटले. तर ही पतिव्रता आहे, तिच्यावर पापाचा प्रभाव चालणार नाही. त्या ऋषीला मात्र कळालं की ही पतिव्रता आहे. पतीची सेवा करत असताना आपण जातो आणि त्याच वेळेस ती आपल्याला पुढं जायला सांगते आणि ही पतिव्रता असल्यामुळं तिच्यामध्ये एक साधनेचं, तपाचं एक बळ आलेलं आहे. त्या ऋषीनं मात्र ओळखलं आणि तो निघून गेला. परंतु तिच्या पतीला मात्र संशय आला की ही नेमकी बोलते काय, ही करते काय नेमकं, तू कोणाशी बोलली म्हणे. तर ती म्हणते, नाही मी कोणाशीच बोलले नाही. तो म्हणा, नाही त्या दिवशी तू बोलली, आज पाण्याची धार घातली, कोणाशी तरी बोलतेस म्हणजे तू, सगळी घटना मला सांग म्हणले.
आता मग तिला नाईलाज झाला आणि मग ती सर्व घटना सांगते. तर त्याला आश्चर्य वाटलं आणि मग ती तो जो पती आहे तो तिला म्हणतो, तपावून तुझं पतिव्रत पण काय जास्त आहे का? त्या साधूच्या तपापेक्षा तुझं पतिव्रत पण जे आहे ते जास्त आहे का म्हटले. तर ती म्हटली आहे. तर मग तो रानात पाहण्यासाठी गेला. त्याला जरा संशय आला. तर तो रानात पाहायला गेल्यानंतर ते सारं रान जळालेलं होतं आणि बरोबर तिची जी झोपडी आहे तेवढीच जागा जळालेली ती त्याला जळाली दिसली नाही. आणि मग तिची थोरवी श्रेष्ठता कळली. तो सर्व लोकांना मग सांगायला लागला का ही पतिव्रता आहे. त्याचप्रमाणे ते साधू लोक, तो जो साधी आहे तो पण सांगायला लागला. सर्वज्ञांनी मग तिथून गमन केलं. अशा पद्धतीनं देवानी या 2 कथा सांगितल्या. आणि या पुराणातल्या कथा आहे, लोकांना काही माहीत नाही. लोक विचारतात याचं नाव का, त्याचं नाव का, परंतु लोकांना सांगता येणार नाही. जर आता आपण पुराणात जाऊन याचा शोध घेतला तर नक्कीच या कथा आपल्याला तिथे सापडतील कुठंतरी, त्या मांडव ऋषीच्या चरित्राच्या अनुषंगाने म्हणा किंवा कोणत्या तरी पुराणात. तर देव हे भक्त लोक विचारतात आणि परमेश्वर त्या पुराणातल्या कथा भक्तांना सांगतात. आणि त्या ज्या कथा आहे त्या काही काल्पनिक नाही आहे, या सत्यावर आधारित आहे, यथार्थ आहे. आणि परमेश्वरला ते बाईसा विचारते याचं नाव काय, त्याचं नाव काय, हे का, ते का. तर त्या अनुषंगाने परमेश्वर त्यांचं जे यथार्थ ज्ञान आहे ते देतात. जोपर्यंत बळेग्रामला सर्वज्ञांचं अवस्थान होतं तोपर्यंत तिथं विहारणाला देव गमन करायचे. त्या दगडावरती प्रतिदिनी भोजनला गमन करायचे. तिथं आसन व्हायचं, कदाचित आरोगणा पण व्हायची. एखाद्या दिवशी ब्रह्मनाथाच्या देवळात अशा वेगवेगळ्या ठिकाणी देवाचं अवस्थान व्हायचं, पूजा अवसर व्हायच्या. अशा पद्धतीनं त्या सत्यदेवीचं जे मंदिर आहे त्याच्यावरूनच त्या गावाला सत्यापूर हे नाव होतं. परंतु ते नाव का बदललं, बळेग्राम का निर्माण झालं, अशा पद्धतीनं देवाने तिथली कथा सांगितलेली आहे. आणि मग त्यानंतर देव पिवळदर्डीला तिथं आसन देवाचं व्हायचं. अशाच ठिकाणी एका दिवशी असं सकाळचा देवाचा पूजा अवसर झालेला आहे. देव विहारणाला गमन करतात आणि येताना सत्यदेवीच्या देवळात ते देवानी गमन केलेलं आहे. सोबत उपाध्ये होते. सर्वज्ञांनी दाराच्या दोन्ही चौकटीत धरून आतमध्ये बघितलं तर काही गावातले जे महाराजांचे जे मुलं आहेत ते तिथं अभ्यास करत होते, बसलेले होते. वेदोक्त काहीतरी अभ्यास चालू होता. आणि देवानी त्यांना बघितल्यानंतर ते म्हणतात, रावळो या, रावळो या. आता देवाला त्याचं काहीच वाटलं नाही, परंतु जे उपाध्ये आहे त्याचा त्यांना राग आला. ते देवानी तसंच त्यांना कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स न देता बाहेर गमन करतात. आणि मग सर्वजणले विद्यार्थी काय आहेत म्हणे, बटिका काय म्हणत आहे म्हणले विद्यार्थी. त्या उपाध्यांना विचारण्याचं उपाध्याय म्हणतात, जी महाजनांची मुलं खूपच माजलेली मातले म्हटले, त्यांना काही कळत नाही, ते अर्थात उद्धट बोलतात, रावळो या, रावळो या म्हटले. श्रद्धेनं बोलावं, उठावं, नम्र होऊन चांगला मान द्यावा, दंडोत घालावे, चरणावर मस्तक टेकवावं, मग आसन करावं, मग देवाला बोलवावं. देव स्मितहास्य करतात आणि त्यांना म्हणतात, हे काय जे आपल्याला तिरस्कारानं बोलावलं म्हटले. तर यावर सर्वज्ञ म्हणाले, काय हो, आम्ही काय आहोत म्हणले, कोण आहोत हे तुमच्यासाठी म्हणजे ज्यांना बोध झाला आहे त्यांच्यासाठी आम्ही कोण आहे काय हे कळणार आहे, समजणार आहे, लक्षात येणार आहे. ज्यांना ज्ञान नाही, बोध नाही, त्यांना काय कळणार आहे मी कोण आहे. त्याच्यामुळे ते तसेच बोलणार. त्यांना असं वाटतं आहे कोणीतरी एखादी व्यक्ती, एखादी गोसावी, एखादी संन्यासी. आणि आजही आपण परमेश्वराची भक्ती करत असताना अन्य जे लोक आहे, ज्यांना बोध नाही, ज्यांना जाणीव नाही, ज्यांना ज्ञान नाही, ते सर्वज्ञ श्रीचक्रपूर्ण थोडी परमेश्वर समजतात. त्यानंतर कोणीतरी संत होते, कोणीतरी त्यांनी सामाजिक कार्य केलं, कोणीतरी क्रांतिकारक होते. अशा पद्धतीनं ते परमेश्वराकडे बघतात. त्याचा आपल्याला राग येतो, परंतु राग येण्याचं काही कारण नाही. हा आहे बोधाचा विषय. आणि बोध हा परमेश्वराकडून दिला जातो. ज्यातला परमेश्वराकडून प्रत्यक्ष बोध दिला जाईल त्यालाच परमेश्वराची जाणीव होईल. परमेश्वर जाणीव, त्यालाच परमेश्वर कळेल. आता आपल्याला सर्वज्ञ श्रीचक्रप्रभू परमेश्वर म्हणून आपण स्वीकारले तर ते आपण नाही स्वीकारले, त्या परमेश्वरांनी आपल्याला ती जाणीव करून दिलेली आहे. त्या बोधातून आपल्याला ती जाणीव झाल्यामुळं आपण परमेश्वर म्हणून भक्ती करतो आहे. अन्यथा ज्यांना बोध नाही त्यांच्या पुढं कितीही तत्त्वज्ञान सांगितलं तरी ते परमेश्वर म्हणून ते स्वीकारू शकत नाही. परमेश्वर जोपर्यंत त्यांना बोध देत नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही. आणि देव म्हणतात, आम्ही आघाताचे आघात, यांना काय कळणार आहे, यांना काय समजणार आहे. तुम्हाला समजलं म्हणून त्यांना थोडी समजणार आहे. आणि मग देव उपाध्यांच्या माध्यमातून आपल्याला खड्या खुपट्याचा दृष्टांत सांगतात की ते कोणी एक डोळ्याच्या थडी에 बसला असे, म्हणजे कोणीतरी एक डोह असतो त्याच्या बाजूला बसलेला असतो. त्या डोहामध्ये बरेच
खाली जे पडलेले असतात दगड ओटे गोटे ते उदक ते आहे पाणी ते अत्यंत निर्मळ असल्यामुळं ते चमकतात सूर्याच्या किरणांनी आणि त्याला ते घ्यावेसे वाटतात. आता तो जो एक जण असाच वेडसर असतो, वेडसर असतात अन्यथा ज्ञानाने. अज्ञानी जो माणूस आहे तो वेडसरच असतो, त्याला काहीच कळत नाही. त्याच्यामुळं तो येतो आणि त्याला वाटतं आपण ते घ्यावं, कारण ते उथळ दिसतंय पाणी नितळ असल्यामुळं. तो शर्टच्या बाह्यावरती करतो, हात घालतो, हात त्याचा पुरत नाही, मग पाय टाकतो, पुरत नाही आणि बराच प्रयत्न करतो तो काढण्यासाठी, परंतु त्याला ते काही प्राप्त होत नाही. आणि मग तो शेजारी जो बसलेला असतो तो म्हटले, अरे हे अगाधाचे अगद्य उदक आहे, म्हणजे ते अत्यंत खोल उदक आहे, पाणी आहे, तुला वाटतं ते वरती नाही आहे, ते खूप खोल आहे, त्यासाठी तुला त्याच्यात उडी मारावं लागेल, त्यामुळं तुला भेटेल का नाही, तरी तुला भेटेल का नाही याची गॅरंटी नाही म्हटले. अशा पद्धतीनं आम्ही, परमेश्वर म्हणतात, आम्ही गंभीर राहून गंभीर आहोत, आम्ही आगाधाचे आगत आहोत, आम्ही अनंताचे अनंत आहोत. हे कळणार कसं म्हटले. कोणीतरी काहीतरी कोणत्या तरी गोष्टीतून आम्हाला समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर त्याच्या हाती काहीच सापडणार नाही. जोपर्यंत आम्ही त्याला बोध देत नाही, जाणीव करून देत नाही, आम्ही आमची ओळख देत नाही, तोपर्यंत त्याला मात्र आम्ही कोण आहोत हे कळणारच नाही. असं बरंचसं निरूपण उपाध्यांना परमेश्वराने तिथं केलं. आणि मग खडकुलेला आवसांना कोणत्या प्रसंग निरूपण, खडकुलेलासुद्धा आवसांना हाच जो दृष्टांत आहे परमेश्वराने सांगितला. हा दृष्टांत 2 ठिकाणी अर्थात परमेश्वराने सांगितलेला आहे. त्यानंतर सर्वज्ञांचं तिथून गमन होतं. पिवळ दरडीच्या वरच्या बाजूला ओळाजवळ देवाचं गमन झाल्यानंतर तिथं एक नाव होती, बोट पाण्यातून जाण्यासाठी. सर्वज्ञ नावेत बसले, बाईसा सर्व भक्तजन वगैरे जे आहे ते. सर्वज्ञांनी नदी पार केली, कडा येथे थोडा वेळ आसन झालं, बाईसांनी श्रीचरणाचं प्रक्षालन केलं, गुळा झाला, विडा झाला. सर्वज्ञांनी तिथून गमन केलेलं आहे. रोकड्याला थोडा वेळ आसन होतं आणि त्यानंतर देव आता पुढे 45कडे गमन करणार आहे देव. तसं अशा पद्धतीनं परमेश्वर हे अनंत जीवाच्या माध्यमातून ज्याची कणव आहे त्यांना दर्शन, त्यांची अयोग्यता कमी करून योग्यता वाढवणं, त्यातून आपल्याला तत्त्वज्ञान सांगणं, त्या तत्त्वज्ञानातून परमेश्वराची जाणीव आपण करून घेणं आणि त्या परमेश्वराने जे आपल्याकडून अपेक्षा केलेली आहे, जे परमेश्वराने आपल्याला समज दिलेला आहे, बोध दिलेला आहे, जाणीव करून दिलेली, ती जर आपल्या जीवनात उतरवली तरच आपल्याला परमेश्वर प्राप्त होईल. आपण आजूबाजूला कितीतरी लोक खंत व्यक्त करत असतात की आपला धर्म बाबा एवढा श्रेष्ठ आहे, एवढं पवित्र आहे, एवढं ज्ञान आहे त्याच्यात, आगाधाचं आगाध आहे, मग हे इतर लोकांना का कळत नाही, इतर लोक भक्तीला का लागत नाही, ती इकडं तिकडं का फिरतात. त्याच्या पाठीमागचं कारण आहे की आपल्यावरती परमेश्वराने कृपा केलेली आहे आणि त्या बोधाचं जे स्पर्श आहे, तो संबंध आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे. त्याच्यामुळं हे जे तत्त्वज्ञान आहे हे कुठंही जरी तुम्ही सांगितलं तरी परमेश्वर म्हणतात येथून दिदल्याविनं नाही. आम्ही जोपर्यंत त्याला देत नाही तोपर्यंत तुमच्या तत्त्वज्ञान सांगण्याला काही अर्थ राहत नाही. असे कितीतरी साहित्यिक आहे का जे पुस्तकं वाचतात, लीळाचरित्र वाचतात, दृष्टांतपाठ वाचतात, सूत्रपाठ वाचतात, आज मार्केटमध्ये सर्व उपलब्ध आहे, परंतु त्या वाचल्याने ते फक्त एकच समजतात की कोणीतरी असे एक संत होऊन गेले आणि त्यांनी खूप मोठं कार्य केलं, पण त्यातला जो समज आहे, जो उमट आहे, जो तुम्हाला झाला आहे किंवा होणार आहे तो मात्र कोणालाच होऊ शकत नाही. म्हणून बोध याची किंमत होत नाही. परमेश्वराने आपल्याला प्रत्यक्ष स्पर्श करून बोध दिलेला आहे आणि तो बोध एका जीवाला एका सृष्टीमध्ये एकदाच प्राप्त होत असतो आणि तो बोध दिल्यानंतर मात्र सांभाळण्याचं काम, तो बोध वाढवण्याचं काम, त्या बोधातून परमेश्वराला प्राप्त करण्याची जो कड आहे आचरणाच्या त्यागाच्या अनुषंगाने, तो मात्र जीवाचा असतो. म्हणून परमेश्वर बोध देतात आणि प्राप्तीलाही परमेश्वरच नेतात. आद्यंती दैव मध्य पुरुष, म्हणजे दोन्ही बाजूला कडेला परमेश्वर आहे, बोध द्यायला आणि प्राप्तीला न्यायला. पण मधली जी कड आहे ती त्यागाची असेल, आचरणाची असेल, समज घेऊन राहण्याची असेल, परमेश्वराने जे म्हणितलं आहे ते करण्याची असेल, ती मात्र जीवाची आहे. ती आपण समजून घेतली पाहिजे आणि हे कुणीही करू शकत नाही. ज्याला बोध आहे, ज्याला जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर कळाला आहे, जीवेश्वर भाव उमटला आहे, मी जीव आहे, हा परमेश्वर आहे, ह्या देवता आहे, हा प्रपंच आहे, ज्याला कळालं, समजलं, तोच त्या परमेश्वराची भक्ती आणि त्या परमेश्वराला प्राप्ती करू शकतो. भक्ती ही प्राप्तीसाठी आहे. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी दिलेली जी भक्ती, त्या भक्तीतून ज्ञान, ज्ञानातून समज आणि समजातून आचार, आचारातून त्याग जर आपण केला तरच परमेश्वर आपल्याला प्राप्त होईल. अन्यथा आपण फक्त लीळा ऐकतोय, लीळा वाचतोय,
परंतु त्यातून जो समज परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे, तो जो समज आपल्या जीवनात जर आपण उतरावला नाही तर मात्र आपल्यालाही परमेश्वर कळूनही न कळाल्यासारखाच होईल. आणि म्हणून त्या परमेश्वराला प्राप्त करायचा असेल तर त्या परमेश्वराने दिलेला जो बोध आहे, त्या बोधातून आपल्याला परमेश्वर प्राप्तीची दिलेली जी संधी आहे ती जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर परमेश्वराने दिलेला समज, ज्ञान, बोध आपल्या जीवनात उतरून आपल्याला परमेश्वर प्राप्त करता येऊ शकतो. आणि आपण त्या आचरणावरती जर आपण गेलो तर परमेश्वराचं साह्य आपल्याला नक्की होईल आणि त्या साह्यातून परमेश्वर आपल्याला नक्की प्राप्त होईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.